पश्चिम बंगालमध्ये अखेर शुभेंदू अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली। भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड झाली आहे। शुभेंदू अधिकारी उद्या सकाळी 11 वाजता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। पश्चिम बंगालमधील भाजप विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीकरता केंद्रीय निरीक्षक म्हणून अमित शहांची नियुक्ती झाली। त्यानंतर आज पश्चिम बंगाल भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शुभेंदू अधिकाऱ्यांच्या नावाची मी घोषणा करतो असं अमित शहांनी जाहीर केलंय। तर नंदीग्राम आणि भवानीपूर अशा दोन्ही ठिकाणी शुभेंदू अधिकारी यांनी विजय मिळवलेला आहे। भवानीपूरमध्ये त्यांनी तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा पराभव केलाय। अभी कुछ समय पहले ही चुनाव की प्रक्रिया पूरी हुई है। लगभग 8 प्रस्ताव और समर्थन प्राप्त हुए हैं और सभी प्रस्ताव और समर्थन एक ही नाम के मिले हैं। उसके बाद दूसरे नाम के लिए भी सबको समय दिया गया, पर्याप्त समय दिया गया, मगर कोई दूसरा नाम नहीं आया है। इसलिए केंद्रीय पर्यवेक्षक के रूप में मैं श्री शुभेंदु अधिकारी जी को पश्चिम बंगाल विधानमंडल दल के नेता के रूप में निर्वाचित घोषित करता हूं। दरम्यान शुभेंदू अधिकारी यांचीच निवड नेमकी का झाली आहे ते पाहूया। हिंदुत्वाचे पोस्टर बॉय अशी त्यांची ओळख आहे। पंतप्रधान मोदींशी घनिष्ठ संबंध आहे, त्यासोबतच आक्रमक हिंदुत्ववादी म्हणूनही त्यांची ओळख आहे। मोठा प्रशासकीय अनुभव त्यांच्या गाठीशी आहे। 2 वेळा त्यांनी ममतांना पराभूत केलंय। आंदोलनातून तयार झालेला नेता अशीही त्यांची इमेज आहे। 3 दशकांचा राजकीय अनुभव त्यांच्या गाठीशी आहे। सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत त्यांचा संपर्क आहे। हे सगळे मुद्दे त्यांच्या बाजूने गेले आणि त्यामुळे मुख्यमंत्रीपदी पश्चिम बंगालच्या आता शुभेंदू अधिकारी यांचं नाव जाहीर झालं। तर बंगालच्या शपथविधी सोहळ्याला कोण खास पाहुणे उपस्थित असणार आहेत तेही पाहूया। कोण कोण उपस्थित असतील या सोहळ्याला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या राज्यातनं उपस्थित असणार आहेत। त्यासोबतच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री असणार आहेत। एनडीएतले घटक पक्षांचे नेतेही या सोहळ्याला उपस्थित असतील। दरम्यान राहुल गांधींच्या नेतृत्वात केलेली इंडिया आघाडी आता तुटायला सुरुवात झाली अशी टीका केली अमित शहांनी। बघूया। त्रिपुरा में हमारी सरकार है, असम में हमारी सरकार है और बंगाल में भी अब हमारी सरकार बनी है। घुसपैठ असंभव होने वाली, गौ तस्करी असंभव होने वाली है और दृढ़ता के साथ बंगाल सरकार और भारत सरकार इस सीमा को राष्ट्र की सुरक्षा के अभेद किले के अंदर परिवर्तित कर लेगी। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी शुभेंदू अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत। मोदीजींच्या नेतृत्वात आणि आमचे होम मिनिस्टर साहेब यांनी जी काही सगळी स्ट्रॅटेजी केली, बंगालमध्ये जे काही आमचे शुभेंदूदा आहेत, आमचे तिथले अध्यक्ष आहेत, या सगळ्यांनी जे काम केलं त्यामुळे एक अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा विजय हा बंगालमध्ये मिळालेला आहे। आणि विशेषतः आज मी श्री शुभेंदू अधिकारी यांचंही मनापासून अभिनंदन करतो, कारण शुभेंदू अधिकारी यांची एकमताने आमच्या लेजिस्लेचर पार्टीचे प्रमुख म्हणून निवड झालेली आहे। उद्या त्यांचा शपथविधी आहे आणि म्हणून बंगालमध्ये एक नवीन सुरुवात होते याचा आम्हाला आनंद आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।